हॅलो मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, उन्हाळ्यात कडक ऊन तापतं, पावसाळ्यात धोधो पाऊस पडतो, तर कधी हिवाळ्यात पडणाऱ्या दंवामुळे अंगात हुडहुडी भरते। कधी विचार केलाय का की आकाशातले हे ढग नेमके बनतात कसे? पाऊस नक्की कसा पडतो आणि पर्जन्याचे प्रकार कोणते असतात? या सगळ्या रंजक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आज आपण अभ्यासणार आहोत महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या इयत्ता 9वीच्या भूगोल विषयातील धडा 5वा वृष्टी। हा संपूर्ण धडा आपण अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे समजावून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया। सांगा पाहू, पुढे दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा। प्रत्येक चित्राचे वर्णन करणारे एक वाक्य दिलेले आहे। तुम्ही या चित्राचे आणखी काही वाक्यांत वर्णन करा। प्रश्नांविषयी चर्चा करा। प्रश्न: गवताच्या पातींवरील हे पाणी कोठून आले असेल? उत्तर: हिवाळ्यात पहाटेच्या वेळी हवेतील बाष्प थंड होऊन गवताच्या पातीवर पाण्याचे छोटे थेंब जमा होतात, ज्याला दवबिंदू म्हणतात। रात्रीच्या कमी तापमानामुळे हे घडते। प्रश्न: आपल्या परिसरात असे हिम का आढळत नाही? उत्तर: काश्मीर हे हिमालयीन पर्वतरांगांमध्ये असल्यामुळे तिथे हिवाळ्यात तापमान गोठणबिंदूच्या खाली जाते, ज्यामुळे हिमवर्षाव होतो। याउलट आपला परिसर मैदानी प्रदेशात असून तिथे हिवाळ्यात तापमान इतके कमी होत नाही की बर्फ पडेल। प्रश्न: पावसाचे थेंब कसे तयार होत असतील? उत्तर: समुद्राचे, नद्यांचे पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन वर जाते। आकाशातील थंड हवेच्या संपर्कात आल्यावर या बाष्पाचे ढग तयार होतात आणि त्यातील पाण्याचे कण एकत्र होऊन जड झाल्यावर पावसाच्या थेंबांच्या रूपात खाली पडतात। प्रश्न: आपल्याकडे हिवाळ्यात असे धुके दुपारपर्यंत का पडत नाही? उत्तर: धुक्याचे अस्तित्व जमिनीच्या जवळच्या हवेतील तापमानावर अवलंबून असते। लंडनमध्ये हिवाळ्यात तापमान खूप कमी असते, ज्यामुळे धुके जास्त काळ टिकते। आपल्या भागात दुपारपर्यंत सूर्यप्रकाश वाढतो आणि तापमान वाढल्यामुळे धुके विरघळते। प्रश्न: गारा नेहमी का पडत नाहीत? उत्तर: गारा तयार होण्यासाठी ढगांमध्ये पाण्याचे थेंब गोठून बर्फाचे गोळे बनण्याची विशिष्ट प्रक्रिया आणि वातावरण आवश्यक असते। हे फक्त ढगांमधील तापमान आणि हवेच्या प्रवाहांच्या विशिष्ट परिस्थितीतच घडते, म्हणून गारा नेहमी पडत नाहीत। भौगोलिक स्पष्टीकरण: पृथ्वीचा 70.8% भाग जलयुक्त आहे। पृथ्वीवरील या जलसाठ्याचे वितरण असमान आहे। काही ठिकाणी जलसाठे मर्यादित आहेत, तर काही ठिकाणी ते मुबलक आहेत। वरील चित्रांत व आकृती 5.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे विविध प्रकारचे जलाविष्कार आपण अनुभवत असतो। वातावरणातील बाष्पामुळे हे आविष्कार घडत असतात। हवामानात होणाऱ्या बदलानुसार पुढील आविष्कार आढळतात। हिवाळ्यात सकाळी दव पडते, जास्त उंचीवरील प्रदेशांत हिम पडते, तसेच कोठे कोठे पाऊस पडतो। काही प्रदेशांत दाट धुके पडत असते, तर काही प्रदेशांत अचानक गारा पडून पिकांचे नुकसान होते। वृष्टी: ढगातून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात पाण्याचा वर्षाव होतो। हिम, गारा, पाऊस, पर्जन्य ही वृष्टीची प्रमुख रूपे आहेत। आकृती 5.1 मधील छायाचित्रे पहा। वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठणबिंदू खाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणांत रूपांतर होते। या क्रियेस संप्लवन म्हणतात। या क्रियेत वायुरूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होते। अशा घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात। उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात व समशीतोष्ण प्रदेशात समुद्रसपाटीपर्यंत हिमवृष्टी होते, तर उष्णकटिबंधात सुमारे 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर हिमवृष्टी होते। हिम घनस्वरूपात असल्याने ते पाण्याप्रमाणे वाहून जात नाही, त्याचे थरावर थर साचतात। हिम मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे अनेक वेळा त्या प्रदेशातील वाहतूक व संदेशवहन सेवा कोलमडून पडते। हिमप्रदेशात लोकांना हिमदाह होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते। हिम वितळल्यावर त्यापासून या प्रदेशाला पाणी मिळते। माहीत आहे का तुम्हाला, हिम व बर्फ यांत फरक असतो। उच्च अक्षवृत्तीय व अतिउंचीवरील प्रदेशात जेथे तापमान 0°C पेक्षा कमी आढळते, तिथे हिमवर्षावाच्या स्वरूपात वृष्टी होते। हिम भुसभुशीत व अपारदर्शक असते। या हिमाचे थरावर थर साचतात। वरील थरांच्या दाबामुळे हिमाचे खालचे थर एकसंध, भरीव व पारदर्शक बनतात। अशा रीतीने तयार झालेल्या भरीव, पारदर्शक हिमास बर्फ म्हणतात। तापमान गोठणबिंदूपेक्षा कमी झाल्यास जलाशयावर बर्फाचा थर तयार होतो। असा बर्फ जलाशयाच्या पृष्ठभागावर तरंगतो। या बर्फाचा हिमवृष्टीशी थेट संबंध नसतो। गारा: भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जोरात वाहतो। या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन घडून येते। त्यापासून गडद रंगाचे ढग तयार होतात। भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे जलकण उंचावर जातात। त्या ठिकाणी जलकणांचे घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते। गारा जड असल्याने त्या भूपृष्ठाकडे येऊ लागतात,
परंतु हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या पुन्हा वर नेल्या जातात. तेथे गारांवर हिमाचे नवीन थर साचतात. असे अनेक वेळा घडते. त्यामुळे गारा आकाराने मोठ्या होत असताना त्यांच्यामध्ये अनेक समकेंद्री थर तयार होतात. या मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर येतात. गारांच्या या वृष्टीला आपण गारपीट म्हणतो. गारपिटीमुळे अनेकदा पिकांचे अतोनात नुकसान होते, तसेच जीवित व वित्तहानी होते. जरा विचार करा, पावसापासून संरक्षण होण्यासाठी आपण रेनकोट किंवा छत्री वापरतो. गारपिटीपासून संरक्षण होण्यासाठी तुम्ही काय कराल? गारपिटीपासून संरक्षणासाठी आपण खालील उपाय करू शकतो. सुरक्षित आश्रय घेणे. गारपीट सुरू झाल्यावर लगेचच पक्के घर, इमारत, बस थांबा किंवा एखाद्या दुकानाचे शेड यांसारख्या सुरक्षित छताखाली आश्रय घ्यावा. डोके आणि शरीराचे रक्षण करणे. मोकळ्या जागेवर अडकल्यास डोक्यावर घट्ट वस्तू, हातमोजे, जाड जॅकेट किंवा हेल्मेट घालावे, जेणेकरून गारांच्या मारण्यापासून डोके आणि शरीराला गंभीर दुखापत होणार नाही. वाहनांचे रक्षण. गाडी चालवत असल्यास किंवा गाडी उघड्यावर असल्यास गाडी झाडांखाली किंवा सुरक्षित पार्किंगमध्ये लावावी, जेणेकरून गाडीच्या काचा फुटण्यापासून किंवा डेंट पडण्यापासून बचाव होईल. झाडांखाली उभे न राहणे. गारपिटीच्या वेळी वादळी वारेही सुटू शकतात, त्यामुळे पडझड होण्याचा धोका असलेल्या मोठ्या किंवा जुन्या झाडांखाली उभे राहणे टाळावे. भारत, आफ्रिका, आग्नेय आशियाच्या काही भागांत उन्हाळ्यात गारा पडतात. विषुववृत्तावर वातावरणातील उष्णतेमुळे गारा पडत नाहीत, तर शीतकटिबंधात ऊर्ध्वगामी प्रवाह नसल्याने गारा पडत नाहीत. करून पहा. चला पाऊस पाडूया. साहित्य. धातूचे झाकण असलेली काचेची बरणी, खिळा, हातोडी, गरम पाणी, बर्फाचे खडे, मुठभर खडे मीठ. धातूचे झाकण असलेली काचेची बरणी घ्या. या बरणीचे झाकण बाजूला काढा. या झाकणाला वरच्या बाजूस खिळा व हातोडीच्या सहाय्याने टोचे पाडा. टोचे पाडताना झाकणाला छिद्र पडणार नाही याची काळजी घ्या. बरणीत 1/3 भागापर्यंत वाफाळलेले पाणी, उकळलेले नको भरा. आता काचेच्या बरणीवर टोचे पाडलेले झाकण घट्ट बसवा. बरणीतील पाण्याची वाफ बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्या. बरणीच्या झाकणावर बर्फाचे तुकडे, मुठभर खडे मीठ व थोडेसे पाणी टाका. बरणीचे निरीक्षण करा. पाऊस अनुभवा. सूचना. पाऊस अनुभवण्यास किमान 10 ते 15 मिनिटांचा काळ लागू शकेल, हे लक्षात ठेवा. भौगोलिक स्पष्टीकरण. बरणीतील गरम पाण्याची वाफ हलकी असल्याने ऊर्ध्वगामी दिशेने जाते. बरणीला धातूचे झाकण घट्ट बसवल्याने पाण्याची वाफ बरणीच्या बाहेर जात नाही. बरणीच्या झाकणावर बर्फ ठेवल्यामुळे पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होते. परिणामी वाफेतून तयार झालेले जलकण झाकणाच्या आतील बाजूस जमा होतात. धातूच्या झाकणावर केलेल्या टोचेमुळे हे जलकण तिथे एकत्र येऊन थेंबांच्या रूपाने खाली पडतात. पर्जन्यवृष्टीच्या वेळी अशा प्रकारची क्रिया वातावरणात मोठ्या प्रमाणावर घडते. पाऊस, पर्जन्य. आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते. बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते. हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धुलीकण एकत्र येऊन ढग तयार होतात. ढगांमधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होती. पावसाचे प्रामुख्याने 3 प्रकार केले जातात. आरोह किंवा अभिसरण पाऊस. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्यालगतची हवा तापते. हवा तापल्याने प्रसरण पाऊन हलकी होती व ती वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होते. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. अशा प्रकारच्या पावसात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होतो. आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या विषुववृत्तीय भागामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो. या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे. हवेच्या अभिसरण क्रियेमुळे विषुववृत्तीय भूभागात बहुधा दुपारनंतर पाऊस पडतो, परंतु तेथील समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी का पडत नाही? प्रश्नाचे उत्तर. विषुववृत्तीय प्रदेशात जमिनीवर दुपारनंतर पाऊस पडतो, परंतु समुद्रावर तो दुपारी न पडता सहसा रात्री किंवा पहाटे पडतो. यामागे जमीन आणि पाणी यांच्या तापण्याच्या आणि थंड होण्याच्या गुणधर्मांमधील फरक विशिष्ट उष्णता कारणीभूत असतो. याचे मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. जमिनीचे जलद तापणे. सूर्योदयानंतर जमिनीचा पृष्ठभाग खूप जलद तापतो. त्यामुळे जमीन आणि तिच्या संपर्कात आलेली हवा तापून हलकी होते आणि वर अभिसरण जाते, ज्यातून दुपारनंतर ढग तयार होऊन मुसळधार पाऊस पडतो. पाण्याची उशीर तापण्याची क्षमता. पाण्याचा विशिष्ट उष्णतेचा गुणधर्म जमिनीपेक्षा जास्त असतो. त्यामुळे सूर्यप्रकाश असूनही समुद्र किंवा महासागराचे पाणी जमिनीच्या तुलनेत खूप हळूहळू तापते. परिणामी दुपारी समुद्रावर हवेचे मोठे अभिसरण, ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होत नाही. समुद्रावर रात्री पाऊस का पडतो? समुद्राचे पाणी दिवसभर हळूहळू उष्णता शोषून घेते.
आणि रात्रीच्या वेळी ते सभोवतालच्या हवेपेक्षा अधिक उष्ण किंवा कमी थंड राहते. यामुळे रात्रीच्या किंवा पहाटेच्या सुमारास समुद्रावरील हवा तापून वर जाते आणि समुद्रावर अभिसरण पाऊस पडतो. थोडक्यात सांगायचे तर जमिनीवर उष्णतेचा प्रभाव दुपारीच जाणवतो, म्हणून तिथे दुपारी पाऊस पडतो. तर समुद्राचे पाणी उशिरा तापल्यामुळे तिथे रात्री किंवा पहाटे अभिसरण पाऊस पडतो. प्रतिरोध पाऊस. समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे ते अडवले जातात. पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतात. परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. पर्वतरांगांच्या अडथळ्यांमुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त प्रमाणात पाऊस पडतो. पर्वत ओलांडल्यावर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते, तसेच हवेची बाष्पधारण क्षमता वाढते. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे हा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. आकृती 5.5 अ व ब पहा. भारतीय उपखंडाचा विचार करता मोसमी पावसाचा परिणाम मोठा असतो. याविषयी आपण मागील इयत्तांमध्ये शिकलो आहोत. या वाऱ्यांपासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा आहे. सांगा पाहू. आकृती 5.5 ब. महाराष्ट्राच्या भूप्रदेशाचा आडव्या छेदाचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? उत्तर. महाराष्ट्रात प्रामुख्याने आरोह पर्जन्य किंवा प्रतिरोध पर्जन्य पडतो, ज्यामध्ये अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे सह्याद्री पर्वतामुळे अडवले जाऊन पश्चिम घाटाच्या घाटमाथ्यावर व कोकणात जास्त पाऊस पाडतात. प्रश्न. महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश कोणत्या भागात येईल? उत्तर. महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश हा महाराष्ट्र पठाराच्या भागात, सह्याद्री पर्वताच्या पूर्व उताराकडील व पठाराच्या पश्चिमेकडील काही भागात येतो, जिथे वाऱ्यांमधील बाष्प कमी झाल्यामुळे पाऊसमान कमी असते. प्रश्न. आकृतीचा विचार करता तुमच्या जिल्ह्यातील पर्जन्यमानाबाबत अंदाज करा व चर्चा करा. उत्तर. या आकृतीनुसार जर आपला जिल्हा कोकण किंवा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असेल तर तिथे जास्त पर्जन्यमानाचा अनुभव येतो. याच्या विपरीत जर जिल्हा महाराष्ट्र पठारावरील पर्जन्यछायेच्या प्रदेशात असेल तर तिथे कमी पर्जन्यमान पडण्याचा अंदाज करता येतो. आवर्त पा. ॲब्रिव्हिएशन साइन ॲ. आवर्त म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते. या रचनेस आवर्त असे संबोधतात. आवर्ताच्या केंद्रभागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते व केंद्रभागातील हवावर जाऊ लागते. ही हवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. आवर्त ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो. आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. त्याचे क्षेत्र देखील विस्तीर्ण असते. त्या मानाने उष्ण कटिबंधात पडणारा आवर्त पाऊस मर्यादित क्षेत्रावर पडतो व तो वादळी स्वरूपाचा असतो. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागांत पडतो. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे. विषुववृत्तीय भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्यामध्ये बरीच निश्चितता असते. त्यामानाने प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते. त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रांना काही वेळेस अतिवृष्टी, पूर तर काही वेळा अवर्षणासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागते. आकृती 5.7 मध्ये दिलेला जागतिक पर्जन्य वितरणाचा नकाशा काळजीपूर्वक अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1. प्रश्न. कोणत्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे? उत्तर. विषुववृत्ताजवळ दोन्ही गोलार्धांत खंडांच्या पश्चिम किनाऱ्यांवर काही विशिष्ट प्रदेशात जसे की दक्षिण व उत्तर अमेरिका आणि आफ्रिका तसेच दक्षिण व आग्नेय आशियाच्या किनारपट्टीच्या प्रदेशात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त गडद निळा रंग असलेला प्रदेश आढळते. 2. प्रश्न. भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यभागात पाऊस कमी असण्याचे कारण सांगा. उत्तर. भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यभागात पाऊस कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे हा प्रदेश वृष्टीछायेच्या प्रदेशात किंवा डोंगररांगांच्या आड येतो. नैऋत्य मान्सून वारे पश्चिम घाटावरून वर जाताना पश्चिम किनाऱ्यावर भरपूर पाऊस पाडतात, परंतु घाट ओलांडून हे वारे जेव्हा द्वीपकल्पाच्या मध्यभागात जातात पठारावर तेव्हा त्यात आर्द्रतेचे प्रमाण कमी झालेले असते, ज्यामुळे तिथे पर्जन्यमान कमी होते. 3. प्रश्न. विषुववृत्ताजवळ असून देखील मध्य आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागात पाऊस कमी असण्याचे कारण काय असेल? उत्तर. विषुववृत्ताजवळ असूनही मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागात पाऊस कमी असण्यामागे वाऱ्यांची दिशा आणि भूमीची रचना कारणीभूत आहे. येथील आग्नेय व्यापारी वारे जमिनीवरून वाजत येतात किंवा वाऱ्यांच्या दिशेला अनुकूल भूप्रदेश न मिळाल्यामुळे पूर्व भागात पर्जन्यमान कमी होते, तर पश्चिम किनाऱ्यावर आर्युक्त वाऱ्यांचा प्रभाव अधिक राहिल्याने पाऊस जास्त पडतो. 4. प्रश्न. युरोप खंडाच्या पश्चिम भागात होणाऱ्या जास्त पावसाचे प्रमाण पूर्वेकडे कशामुळे कमी होत असेल? उत्तर.
युरोप खंडाच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागरावरून येणाऱ्या पश्चिम वाऱ्यांचा आर्द्र वाऱ्यांचा प्रभाव सर्वाधिक असतो, ज्यामुळे तिथे पाऊस जास्त पडतो. जसे जसे हे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे आंतरभागात सरकतात, तशी त्यांच्यातील आर्द्रता किंवा पाण्याची वाफ कमी होत जाते. परिणामी पूर्वेकडील भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होत जाते. 5. प्रश्न. ऑस्ट्रेलिया खंडात केवळ पूर्व किनारपट्टीला पावसाचे प्रमाण कशामुळे जास्त असेल? उत्तर. ऑस्ट्रेलिया खंडात पूर्वेकडून येणारे आग्नेय व्यापारी वारे समुद्रावरून येत असल्यामुळे ते बाष्पयुक्त असतात. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात उत्तर दक्षिण पसरलेल्या ग्रेट डिसाइडिंग रेंज, डोंगराची पर्वतरांग, या बाष्पयुक्त वाऱ्यांना अडवतात. त्यामुळे पर्वताच्या पूर्व किनारपट्टीवर वारे आदळून जोरदार पाऊस पाडतात. मात्र वारे पर्वता ओलांडून पलीकडे पश्चिम व मध्य भागाकडे जाताना कोरडे होतात. त्यामुळे पूर्व किनारपट्टीवर पाऊस जास्त आणि इतरत्र कमी पडतो. जरा विचार करा, जास्त पावसाचे प्रदेश उष्णकटिबंधातच मोठ्या प्रमाणावर का आहेत? या प्रश्नाचे मुख्य कारण उष्णकटिबंधीय प्रदेशांचे भौगोलिक स्थान, हवामान आणि सूर्यकिरणांची स्थिती यावर आधारित आहे. याची सविस्तर कारणे खालीलप्रमाणे आहेत. सूर्याची तीव्र उष्णता आणि बाष्पीभवन. उष्णकटिबंधात सूर्यकिरण वर्षभर लंबरूप, कमाल तीव्रतेने पडतात, ज्यामुळे येथील तापमान जास्त असते. तापमान जास्त असल्यामुळे समुद्र आणि जमिनीवरील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होते आणि हवेत आर्द्रता निर्माण होते. अभिसरण पाऊस, कन्व्हेक्शनल रेनफॉल. या भागात जमीन जास्त तापल्यामुळे येथील हवा गरम होऊन हलकी होते आणि वर जाते. वर गेलेली हवा थंड होऊन तिचे सादरीकरण, कंडेन्सेशन होते आणि त्यामुळे दररोज दुपारी मुसळधार पाऊस पडतो, ज्याला अभिसरण पाऊस म्हणतात. विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, ITCZ. विषुववृत्ताजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. उत्तर व दक्षिण गोलार्धातून येणारे वारे, व्यापारी वारे, या पट्ट्यात येऊन एकत्र येतात आणि वर जातात. हे वारे समुद्रावरून आल्यामुळे आपल्यासोबत भरपूर आर्द्रता घेऊन येतात आणि भरपूर पाऊस पाडतात. आर्द्रतेची उपलब्धता. उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये मोठे महासागर, नद्या आणि घनदाट जंगले, उदा. ॲमेझॉन आणि कांगो खोरे आहेत. वनस्पतींच्या बाष्पोत्सर्जनामुळे ट्रान्सपिरेशन, हवेत बाष्पाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पाऊस सतत पडण्यास मदत होते. हे नेहमी लक्षात ठेवा. वातावरणातील बाष्पाचे प्रमाण, हवेचा दाब आणि तापमान हे घटक प्रदेशातील पावसाच्या प्रमाणावर परिणाम करतात. प्रदेशाची भूरचना व अक्षवृत्तीय स्थान यांचाही परिणाम पावसावर होत असतो. पाऊस मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यास पर्जन्यमापक असे म्हणतात. आकृती 5.8 पहा. पर्जन्यमापकासाठी वापरलेले नरसाळे विशिष्ट व्यासाचे असते. या नरसाळ्यावर पडलेल्या पावसाचे पाणी पर्जन्यमापकात बसवलेल्या बाटलीत जमा होते. हे जमा झालेले पाणी मोजपात्राच्या सहाय्याने मोजले जाते. जास्त पावसाच्या प्रदेशात पर्जन्याची दर 3 तासांनी नोंद घेतली जाते. या मोजपात्रावर मिलीमीटरच्या खुणा केलेल्या असतात. पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक उघड्या जमिनीवर 30 सेमी उंचीचा सपाट चौथरा बांधून त्यावर ठेवतात. त्यामुळे पावसाचे पाणी कोणतीही बाधा न येता जमा करता येते. आकृती 5.8 पहा. माहीत आहे का तुम्हाला, 1 मिमी पाऊस म्हणजे किती पाणी? जमिनीवर पडणाऱ्या 1 मिलीमीटर पावसाचा पाण्याचा थर, ज्याचे पाणी वाहून जाऊ न देता, जमिनीत मुरू न देता व बाष्पीभवनही होऊ न देता साठवले तर किती पाणी जमा होईल, हे पुढील उदाहरणावरून समजून घेऊ. उदा. 1 चौकिमी क्षेत्रावर जर असा 1 मिलीमीटर पाऊस पडला तर त्यापासून 10 लाख लिटर पाणी उपलब्ध होते. 2. हिमवर्षाव कसा मोजतात? हिमवर्षाव देखील पर्जन्यमापकाच्या सहाय्याने मोजता येतो. त्यासाठी हिमकणांनी भरलेले भांडे हिमकण वितळण्यापुरते काळजीपूर्वक गरम करतात. त्यापासून मिळालेले पाणी मोजावे लागते. 120 मिमीचा बर्फाचा थर हा 10 मिलीमीटर पर्जन्यासम असतो. धुके, दव आणि दहिवर. वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन अथवा घनीभवन जेव्हा भूपृष्ठालगत होते तेव्हा धुके, दव आणि दहिवर पाहायला मिळते. भूपृष्ठालगतच्या हवेच्या थरांचे तापमान कमी होते. तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. या क्रियेत बाष्पाचे सूक्ष्म जलकणांत रूपांतर होऊन हे जलकण वातावरणात तरंगतात. या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यावर धुके तयार होते. भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूंशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूंत रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटतात. यालाच दवबिंदू म्हणतात. हवेचे तापमान 0 अंश से पेक्षा कमी झाल्यास वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर असे म्हणतात. हिवाळ्यात दव व दहिवराची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. वृष्टीचे परिणाम. पृथ्वीवर उपलब्ध होणाऱ्या जलाचा मुख्य स्रोत वृष्टी आहे. अतिवृष्टी जशी हानिकारक आहे तशीच कमी वृष्टी देखील हानिकारक असते. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ, महापूर येतात. त्यामुळे जीवित व वित्तहानी होते. पाऊस पडला नाही तर अवर्षण, कोरडा दुष्काळ स्थिती उत्पन्न होते. त्यामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण होते.
अन्नधान्य आयात करावे लागते. शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची होते. देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. भारतासारख्या कृषीप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते. भारतातील शेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून असते. त्यामुळे भारतात होणारा पाऊस संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरतो. योग्य वेळी योग्य प्रमाणात पडणारा पाऊस शेतीचे उत्पन्न वाढवतो, तर अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करतो. भारतातील पाऊस बराचसा अनिश्चित स्वरूपाचा आहे. अतिशय दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व हवाई मार्ग यांच्यावर याचा विपरीत परिणाम होतो. अनेक वेळा अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होते. गाड्या, विमाने इत्यादी वाहतूक सेवा रद्द कराव्या लागतात. दहिवर पिकांना मारक ठरते. तसेच रस्त्यावर पसरल्यास अपघात होण्याची शक्यता असते. दव आणि धुक्याने रोगराई पसरून शेतीतील काही पिकांचे नुकसान होते, तर काही पिकांसाठी दव उपयुक्त ठरते. आम्ल पाऊस. औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणामुळे हवेत विविध वायू मिसळले जातात. या वायूंची हवेतील बाष्पाशी रासायनिक क्रिया होऊन वेगवेगळे आम्ले तयार होतात. उदा. नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी. पावसाच्या पाण्यात विरघळलेली आम्ले पावसासोबत खाली पडतात. या आम्लासह पडणाऱ्या पावसास आम्लपर्जन्य म्हणतात. असा पाऊस सर्व सजीव व निर्जीव यांच्यासाठी हानिकारक असतो. पहा बरे जमते का? आम्लपर्जन्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती मिळवा. आम्लपर्जन्याचे ॲसिड रेन दुष्परिणाम. जलचर जीवनावर परिणाम. आम्लपर्जन्यामुळे तलाव, नद्या आणि पाण्याचे इतर स्रोत आम्लमय ॲसिडिक बनतात, ज्यामुळे मासे आणि इतर जलचर जीवांचा मृत्यू होतो. जमिनीच्या सुपीकतेवर हानी. जमिनीतील आवश्यक पोषक घटक नष्ट होतात आणि जमिनीत जड धातू, उदा. ॲल्युमिनियम विरघळल्यामुळे पिकांची वाढ खुंटते. जंगलांचे नुकसान. झाडांची पाने पिवळी पडतात. त्यांची अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते आणि जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर येतात. ऐतिहासिक वास्तूंचे अवमूल्यन. ताजमहालसारख्या पांढऱ्या संगमरवरी आणि इतर ऐतिहासिक इमारतींवर आम्लपर्जन्याचा विपरीत परिणाम होऊन त्या विद्रूप होतात आणि झिजतात. याला स्टोन लेप्रसी असेही म्हणतात. मानवी आरोग्यावर दुष्परिणाम. आम्लयुक्त हवेमुळे मानवामध्ये दमा, ॲस्मा आणि त्वचेचे आजार बळावतात. तसेच दूषित पाण्यामुळे पोटात बिघाड होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या भूगोल विषयातील धडा 5वा वृष्टी हा अतिशय महत्त्वाचा पाठ सविस्तर वाचन करून समजून घेतला. मला आशा आहे की तुम्हाला हा धडा चांगल्या प्रकारे समजला असेल. जर या पाठासंदर्भात तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी त्यांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि हो, या मालिकेतील आपला पुढचा म्हणजेच धडा 6वा सागर जलाचे गुणधर्म हा अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण पाठ आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहोत. समुद्राचे पाणी खारट का असते, त्याचे तापमान आणि क्षारता कशी बदलते, हे सगळं आपल्याला त्या पाठात शिकायला मिळणार आहे. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.